लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 28 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सर्वप्रथम सॉरी प्रेक्षकांनो, आज खूपच उशीर झाला मला रिव्ह्यू द्यायला. काय आहे ना, दिवाळीची धावपळ सुरू आहे, फराळाची लगबग सुरू आहे, त्यामुळे सगळी कामं मॅनेज करून रिव्ह्यू द्यावे लागतात. खरं मैत्रिणींनो, थोडंसं समजून घ्या. आणि आज तसंही घरोघरीचा रिव्ह्यू दिला ना आधी, म्हणून जरा जास्तीच उशीर झाला. असो, आपण आता रिव्ह्यूला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण बघतोय आजोबा अद्वैत आणि कलाची मजा घेत असतात आणि म्हणतात, अरे काय रे, दोघं जण पान खायला गेले होते का काय? तुला माहितीये का अद्वैत, तुझी आजी आणि मी आम्ही दोघही जण आईस्क्रीम खायला जायचो बरं का, गपचूप रात्रीच्या वेळेला. आणि मग मोठा फटका मारून यायचो. आणि तुझ्या आजीला गुलाबी आईस्क्रीम लई आवडायचं बघ. आता तुम्ही कसं दोघं जण पहाटे पहाटे आला, तसं तुझी आजी आणि मी आम्ही दोघं बी पहाटे पहाटे यायचो बघ. तुम्हाला दोघांना असं आलेलं बघून मला जुने दिवस आठवले बघ. तुम्हा दोघांचं ना मला लई कौतुक वाटतं बघ. अरे बाळानो, हेच दिवस आहेत तुमचे मजा करायचे. तुम्ही मजा केली ना, हे बघून फार आनंद झाला. नाही, तुम्हाला पानाचा शौक आहे. रात्री अपरात्री मध्यरात्री तलप लागतेच की. आणि तलप लागले की लगेच पान खाऊन मोकळं व्हायचं. अद्वैत आजोबाच्या ओला हो करत असतो. आता आजोबा म्हणतात, अरे पण एक गोष्ट चुकलात बरं का पोरांनो तुम्ही. आता सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. मग आता कला म्हणते, काय झालं आजोबा? आजोबा म्हणतात, माझ्यासाठी का पान नाही आणलं तुम्ही? त्यावर सरोजची रिॲक्शन पाहण्यासारखी होती बरं का प्रेक्षकांनो. आणि सोम म्हणतो, हो ना, मला पण बोलवायचं असतं पान खायला, मी पण आलो असतो. बघितलं ना प्रेक्षकांनो, चांगलीच मजा झाली आहे या दोघांची, अद्वैत आणि कलाची. पण पोलिसांची भानगड काही सांगितली नाही बरं का यांनी. आता सोम म्हणतो, अरे मला का नाही बोलवलं पान खायला, मी आलो असतो ना. आजोबा म्हणतात, काय रे सोहम, आणायचं असतं असं म्हणणं पान मला. अरे तुझं काय काम होतं त्या दोघांच्या मध्ये? आता सोहम म्हणतो, अहो आजोबा, असंच जरा मजा करायची होती, मला टर खेचायची होती दादाची. पण आजोबा, नाही म्हणजे आपल्या अद्वैत दादाने बऱ्याच वर्षांनी हे असं केलं नाही. म्हणजे दादाला पान वगैरे आवडायचं कॉलेजला असताना. दादा खूप वर्षांनी असं वागलाय. आणि कलावहिनी, तुझ्यामुळे आमचा दादा खूप वर्षांनी असा वागलाय बरं. थँक्यू सो मच. आता अद्वैतला पण छान वाटतंय बरं का प्रेक्षकांनो. आणि या रोहितचं मात्र राहुलचं तोंड मात्र वाकडं झालंय. आता या रजनीताईंना पण चांगलं वाटतं, पण सरोज मात्र नेहमीप्रमाणे अशी रागराग करत असते. आजोबा म्हणतात, चला पोरांनो, छान मजा केलीत तुम्ही, असंच राहत जा गुण्या गोविंदाने. आता तोंड हातपाय धुवा, तुमच्या डोळ्यामध्ये झोप दिसतीये, जरा फ्रेश व्हा आणि नाश्ता करायला या बरं. आधीच रजनीताईंनी छान थालपेटं बनवलेली असतात. असो, आजचा भाग त्यांनी खरंच खूपच छान दाखवला प्रेक्षकांनो. तर आता बघा, पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय खरेबाईंनी काही ठिकाणं मागवून घेतली आहेत त्यांच्या मैत्रिणीकडनं. आणि त्या दाखवत आहेत की हा कोल्हापुरामध्ये प्रोफेसर आहे, चांगलं आहे सगळं, यांची घरची परिस्थिती. फोटो दाखवत आहेत त्या आपल्या काजलसाठी वर मुलांचे. तर आता ही काजल आली आणि ती म्हणते, काय ग, काय चाललंय खरेबाई? खरेबाई मात्र मस्तपैकी पोरांचे फोटो बघतायत काजलसाठी. एक झाला की एक, एक झाला की एक. आणि या ताई माहिती देत आहेत त्यांना. आता त्या काजलला पाहून म्हणतात, अगं बाई, आली वाटतं नवरीच, हीच सांगेल कोण पसंत आहे तिला. काजल म्हणते, काय चाललंय हे? आता या खरेबाई म्हणतात, पाय पाय फोटो पाय, तुला कोणता आवडला तो पाय बरं फोटो काजे. आता काजल चिडते आणि म्हणते, फोटो कशाचे फोटो? ओ मावशी, हे असं काही आपल्याला करायचं नाही बरं का. ओ मावशी, आपल्याला लग्न बिग्न काही करायचं नाही हा सध्या. आणि मला दाखवल्याशिवाय तुम्ही आई बाबांना कसे काय फोटो दाखवताय? कमॉन यार, काय चाललंय तुमच्या दोघींचं? खरेबाई म्हणतात, अगं काजे, तुला कोणता फोटो आवडला तेवढं सांग ना, कशाला बडबड करतेस? काजल म्हणते, आई एक मिनिट जरा, ओ खरेबाई थांबा जरा, काय चाललंय तुमचं? किती वेळ सांगितलंय आपण तुला लग्न करायचं नाहीये मला म्हणून. आता खरेबाई तिला दापत असतात. आता काजल म्हणते, मला तुम्हाला आणि या घराला सोडून कुठेच जायचं नाहीये, एकदा सांगितलं ना. आता ना तुला ना शेवटचं सांगते मी, आता जर पुन्हा असं केलंस ना तर बघ. आता असं म्हणून ती चिडून निघून जाते. आता या संगीताताई त्या काजूला दम भरतात, पण ती कशाची ऐकती, ती चालली जाते तिथून. मग आता ती बाई कन्फ्यूज होती. ती म्हणते, अहो काय चाललंय तुमच्या पोरीचं? आता त्या म्हणतात, अहो काही नाही हो, द्या सोडून, तिच्या वयाची होते ना मी पण तेव्हा अशीच बोलत होते, पण यांना पाहिलं आणि सगळे विसरून गेले. या कशाच्या विसरता, यांचे मिस्टरच सगळं विसरून गेले बिचारे. असो, तर आता इकडे बघा, ही कला आंघोळीसाठी जात असते तेव्हा अद्वैत येतोय हे बघून जरा जास्ती आवेगाने बाथरूम मध्ये घुसते आणि तेही त्याला लोटून. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, ही काय पद्धत झाली का? असं कोणी धक्का देऊन घुसतं का बाथरूम मध्ये? हे ट्रेन मध्ये घुसली का ग तिकीटाशिवाय, मूर्ख कुठली? आता कला आतून मॅ करत असते, त्याला चिडवत असते.
तोंड धुते आणि म्हणते काय बोलतेय चांदेकर, मला काही ऐकू येत नाहीये. आता अद्वैत चिडचिड करत असतो बाहेरून. अद्वैत म्हणतो तू मूर्ख आहेस, धक्का मारून का गेलीस मला बाहेर. आता कला म्हणते सॉरी ऐकू येत नाही मला. अद्वैत म्हणतो ही अशी ऐकणार नाहीये, एकतर मी बेंबीच्या देठापासून ओरडतोय तर हिला ऐकू येत नाहीये ना. आता आता ना हिला हिच्याच पद्धतीने समजवतो. ही मस्त आपल्या आतमध्ये तोंड हातपाय धुतीये, आरामशीर पुसतीये. आता तो जोर जोरात दरवाजा बडवायला लागतो तर ही पण आतून जोर जोरात दरवाजा बडवायला लागते. अद्वैतचा पचका होतो. तो जवळपास 2दा-3दा दरवाजा बडवतो, ही पण आतून त्याला दरवाजा वाजवून उत्तर देत असते. अरे देवा, अद्वैत म्हणतो कसली बाई आहे ही, मी वाजवतोय तर ही पण वाजवतीये. आता कला म्हणते वाजव वाजव, जोरात वाजव, अजून मस्त वाजवतोयस तू. अद्वैत आता विचार करतो, आता आता हिला सोडत नाही. आता असा धक्का मारतो का नाही का दरवाजाच तोडून टाकतो. आता हा बैलासारखा तिथे डुसण्या द्यायला गेला बरं का, आणि नेमकं तिने दरवाजा उघडलाय नेहमीप्रमाणे. हा सीन यांच्या दोघांमध्ये 1दा-2दा तर नक्कीच दाखवला असेल. आता कला तोंडबिंड पुसते आणि बाहेर येत असते. मग आता अद्वैत जोरात त्या दरवाजाला धक्का मारतो आणि डायरेक्ट त्या कलाच्या गळ्यात येऊन पडतो आणि कला त्याला पडण्यापासून वाचवते असं म्हणायला हरकत नाहीये. आता कला त्याला प्रत्युत्तर देते. कला त्याला म्हणते चांदेकर मला मदत करायला कोण येतं, यापेक्षा तुला आधार मीच देते हे लक्षात ठेव. असा टोमणा मारून ती निघून जाते आणि अद्वैतचा असा तिळपापड होतो. बोलली, पुन्हा बोलली ही मला. अरे देवा, काय ना प्रेक्षकांनो, बेसिकली ना या दोघांमध्ये कॉम्पिटिशन काय असतं की कोण जिंकतं, आणि नेहमी कला जिंकू नये म्हणून अद्वैत आटोकाट प्रयत्न करत असतो. त्यामुळे या दोघांची भांडणं बघायला फार मजा येते. आता सोहम आणि काजल भेटलेत आणि आता सोहम विचारतो तिला काय झालं, तू अस्वस्थ काय आहेस. मग काजल सांगते अस्वस्थ नको होतं काय हो, अहो ते खरे बाई लग्न ठरवतायत माझं, मला नाही करायचंय लग्न, मला मुलं बघतायत सगळे घरचे. आता सोहम म्हणतो अगं पण हे सगळं लवकरात लवकर. आता सोहम विचार करतो हिला डिरेक्टली बोलायला नको, हिच्या मनात काय ते बघायला हवं. हिच्याशी वागताना जर हात राखूनच वागायला हवं, ही निदान मनातल्या भावना तरी बोलून दाखवेल ना हिच्या. मग आता काजल म्हणते काय काय विचार करतोय तू. आता सोहम म्हणतो अगं तेच विचार करत होतो मी की तू लग्न करून टाक ना. काजल म्हणते काय लग्न कसं काय करू, भंकस करतोयस का. सोहम म्हणतो भंकस नाही, आयुष्याचं सत्य आहे हे. अगं लग्नासारखी सुंदर गोष्ट नाहीये या जगामध्ये. अगं सुखी होशील तू, कर कर लग्न करून टाक. आता ही काजल चिडते आणि म्हणते शांत बस, मला काही लग्न वगैरे करायची नाहीये. आणि तू हे सगळं का बोलतोयस रे असं, आपण तुला एवढं सगळं सांगतोय तर तुला काहीच वाटत नाहीये का. सोहम म्हणतो मला काय वाटणार आहे त्याच्यात, नाही मला काही वाटलंच पाहिजे का. तर सोहम तिच्याकडे असा बघायला लागतो. मग आता काजल म्हणते जाऊ दे ना, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, आपण इथे यायलाच पाहिजे नव्हतं, नाही मी निघाले आता, असं म्हणून ती निघून जाते आणि सोहम तिला आवाज देत असतो. सोहमला माहिती आहे नेमकं काजलच्या मनात काहीतरी चालू आहे त्याच्याबद्दल. सोहम विचार करत असतो की हिच्या मनात नेमकं काय चाललंय ना ते मला जाणून घ्यायलाच हवंय. आता कला इकडे कारले धुवून व्यवस्थित पुसून ठेवत असते तेव्हा नैना येते तिथे आणि तिला विचारते कला काही मदत करायची आहे का तुला. मग आता ही कला म्हणते अगं काय न बरं झालं ताई तू आलीस, मला तसंही आज खूप दमल्यासारखं होत होतं ग. आता तिने कारले पुसताना या नैनाने पाहिलं, ती म्हणते हे काय तू आज कारलं करणार आहेस का कला. कला म्हणते हो आजोबांना कारल्याचीच भाजी आवडते ना, आणि भाकरी करायच्या आहेत कारल्याच्या भजी बरोबर बघ. आता लगेच नैना म्हणते ए कला आपण ना चांदेकर आहोत, जरा स्टायलिश आणि लॅविश बनवत जा ना मेनू. अगं मशरूम कर, ओट्स कर, हे काय करतेस तू. कला म्हणते अगं ताई कारलं असायला हवं ताटात एकदा महिन्यातून तरी, पोटाला बरं असतं ते, आपल्या आईकडे असायचं ना नेहमी कारलं. मग आता ही नैना म्हणते ते सांगते ना तुला, आता आपण चांदेकर आहोत, हे असलं खाणं मला नाही आवडत, ते खरे खात असतील मला नाही चालणार, चल मी चालले आता इथून. आता ही कला म्हणते अगं मला भाजी तर चिरून दे ना, तू कारलं चिरून दे ना, मला जरा मदत होईल ना ताई. मग आता नैना लगेच म्हणते अगं मी दिली असती चिरून, पण मला ना जरा बाहेर जायचंय, राहुल बोलवतोय मला, चल मी नंतर येते हं बाय, असं म्हणून ते पोट धरती आणि जाती तिथून निघून. काय दाखवतात प्रेक्षकांनो मालिकेमध्ये, पण जाताना त्या कारल्याकडे बघून असं ॲक करून जाते ती. असो, पण काही काही लोकांना नाही आवडत कारलं. आता हे सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात आणि आता आजोबा म्हणतात अरे वा आज कारल्याची भाजी केली. तर आजोबांचा रोजचा मेनू सांगत जाऊ काय की प्रेक्षकांनो सुरुवातीलाच, म्हणजे सकाळच्या नाश्त्याला थालपिठं लोण्याचा गोळा होते आणि आता मात्र कारल्याची भाजी आणि भाकरी. आज वसुबारस आहे, तसंही आज भाकरीच खातात. अद्वैत म्हणतो आज कारली का केलीस तू खरे. आता कला म्हणते सगळा स्वयंपाक का मी तुला विचारून करते का, परवा मी तोंडलीची भाजी केली होती आणि काल
काल मी पनीर भुर्जी केली, सगळा स्वयंपाक तुला थोडी विचारते मी रोज, तरी खाल्लंस ना तू सगळं. आता अद्वैत म्हणतो की अगं ठीक आहे, बाकीच्या भाज्यांचं वेगळं आहे, पण ही कारली कशाला केलीस आज? आता कला म्हणते कारण आज कारली होती घरामध्ये म्हणून कारल्याची भाजी केली आहे, विषय संपला. आता सरोज ऐकत असते बरं का कलाचं बोलणं. आता अद्वैत म्हणतो मी काय विचारतोय, तू काय बोलतेस, मला कारले नाही आवडत, हे उचल माझ्या ताटातनं. बाकीच्यांचं सगळं माहित असतं तुला, मला कारल्याची भाजी आवडत नाही माहित नाही का तुला, ही उचलून ठेव बरं. आता ही कला म्हणते अरे म्हणूनच तर केली ना मी कारल्याची भाजी. आता अद्वैत म्हणतो मी कुठे म्हणलो मला कारल्याची भाजी आवडते. आता कला म्हणते अरे म्हणूनच तर केली ना तुझ्यासाठी चांदेकर. अरे किती दिवसापासून मी बघते तू हेल्थ कॉन्शियस आहेत ना. नाही म्हणजे बाजारामध्ये मला कडू कारली दिसली आणि कडू कारली दिसल्यानंतर मला तू आठवलास. आता लगेच अद्वैत म्हणतो काय मी. आता सरोज हिच्याकडे रागाने बघायला लागते. मग लगेच कला तिचं वाक्य फिरवत म्हणते कारल्याची भाजी किती हेल्दी असते चांदेकर म्हणून केली. आता अद्वैत म्हणतो हे बघ झालं ना तुझं, मला कारलं आवडत नाही, मी हे खाणार नाही आणि तुझ्या आकल्याचे तारे तोडू नकोस. मला ही भाजी खायची नाहीये कारल्याची आणि तुझ्या आकल्याचे भोपळे तोडू नकोस इथे. लगेच कला म्हणते का तुला मिरची झोंबली का. मग आता लगेच अद्वैत म्हणतो अंजू माझ्यासाठी दुसरी भाजी बनव बरं. आता कला म्हणते नाही नाही आबा मी आज एकच भाजी केली हा. आता लगेच आजोबा मध्ये बोलतात आणि म्हणतात अरे थांबा जरा आणि अंजू तू पण थांब जरा. आणि काय रे अद्वैत तू का खात नाहीयेस कारल्याची भाजी. अद्वैत म्हणतो आजोबांना आजोबा आबा मला आवडत नाही ना ही भाजी. मग आता आजोबा त्याला म्हणतात अद्वैत हे बघ ते कारण नाहीये, मी लहानपणी तुला कडू कारल्याची गोष्ट सांगितली होती की नाही. अरे कारलं कडू औषध कडू, तेव्हापासून तू ठरवलं होतं की कारलं आणि औषध खायचंच नाही, पण खाऊन तर बघ की. आता अद्वैत म्हणतो पण आबा. आता आबा म्हणतात अरे बेटा ते कडू असलं ना तरी ते बनवण्यात गंमत असती रे. अरे आपली कला सुगरण आहे आणि कलाने भाजी बनवली आहे म्हटल्यावरती छानच असणार. कलाने भाजी बनवली आहे म्हटल्यावरती छानच असणार. अरे अद्वैत जरा खाऊन तरी बघ किती भाजी. प्रेक्षकांनो आता इथून पुढचा सीन स्किप करू नका कारण आता खरी मजा आली आहे. नैना आली आहे आता खाली जेवायला आणि आता ही कला तिला म्हणते ताई आलीस का, बरं झालं चल मी तुला जेवायला वाढते. आता नैना पण म्हणते ई ती कारल्याची भाजी नको बाबा, मला ना जेवायलाच नकोय. आता तिला लगली ओमेटिंग झाली आहे बरं का आणि उलटी आल्यासारखं फील झालंय म्हणून ती पटकन तिच्या खोलीमध्ये जाते वॅक वॅक करून. आणि मग आता लगेच यांना काहीतरी वेगळाच डाऊट येतो. कला म्हणते अगं अगं ताई काय झालं तुला. आता या रजनीताई म्हणतात अरे बापरे हिला असं का होते या महिन्यामध्ये, हे असं होणं बरं नाहीये. आणि काय ग कला तिला उलटीसारखंच वाटलं ना ग आत्ता. मग आता कला म्हणते हो तोंडावर हात ठेवूनच गेली ती, होत असेल उलटीसारखंच, मे बी तिला उलटी झाली पण असेल अहो रजनी मॅडम. मग आता या रजनीताई म्हणतात अगो बाई या अवस्थेमध्ये या महिन्यामध्ये असं उलट्या वगैरे होणं बरं नाही ग. शी हे जेवताना काय असले विषय बोलताय असो. पण आता कला म्हणते हो का, पण मला काही आठवत नाही तिने बाहेर वेडवाकडं खाल्ल्याचं. आता राहुलला लगेच कळलंय काहीतरी भानगड आहे. पण आता बघा प्रेक्षकांनो रोहिणी फार ऑब्झर्व करते नैनाला आज. आता नैना आली आहे खाली जरा फ्रेश होऊन आणि जेवायला बसत असते. तेव्हा ही कला म्हणते ताई बस, बरं वाटतंय का तुला आता, झाली का तुला उलटी. नैना म्हणते हो अगं थोडी झाली उलटी. मग आता ही कला म्हणते अरे बापरे खूप त्रास होतोय का ग ताई. मग आता रजनीताई मध्ये बोलतात आणि म्हणतात बापरे अगं ए नैना जरा काळजी घ्यायला हवी तू. अगं या अवस्थेमध्ये जरा जरी वरखाली झालं ना तर अवघड असतं अगं ते. आता लगेच आजोबा म्हणतात चला डॉक्टरांना बोलवून घ्या बरं आधी. आता नैना म्हणते नाही नाही मी बरी आहे. आजोबा म्हणतात नैना अगं बोलव दे डॉक्टरांना घरी. रजनीताई पण म्हणतात अगं नैना तू अशी निष्काळजीपणा करू नकोस अगं, ह्या वेळेला जरा जास्ती लक्ष द्यावं लागतं तब्येतीकडे. सरोज बघा कशी ऑब्झर्व करते हे सगळं आणि रोहिणी सुद्धा. आता ही कला म्हणते अगं ताई तू नको टेन्शन घेऊ, तू आराम कर, डॉक्टरांना आपण घरीच बोलवू, डॉक्टर तुला चेक करतील. नैना म्हणत असते मी जाईल ना डॉक्टरांकडे. पण आता हे सगळे काही ऐकेना आणि तिच्या मागेच लागलेत सगळे. आजोबा म्हणतात अगं डॉक्टरांनी एकदा पाहिलं ना तुला की मग काही काळजीचं कारण नाही बघ आणि तू आराम कर. आता ही नैना तिथे पाणी पितीये, कलाने तिला पाणी दिलंय आणि मग आता विचार करते बापरे ते डॉक्टर घरी आले आणि जर त्यांना कळलं तर मी प्रेग्नेंट नाहीये तर माझं पित्तळ उघडं पडेल ना. नैना फार घाबरलेली असते आता. आता या रजनीताई म्हणतात अगं घाबरू नकोस बेटा, मी डॉक्टरांना फोन करते. आता नैना म्हणत असते नको ना मामी कशाला. आता लगेच रजनीताई म्हणतात अगं असं काय करतेस नैना, अगं अशा अवस्थेमध्ये सांभाळायला हवं ना स्वतःला.
नैना म्हणते, "नाही तसं नाही हो, पण रजनी मामी काय आहे ना, माझा डॉक्टर आहे आणि मी त्याला बोलवेल ना आणि उगाचच 2-2 डॉक्टर कशाला ना." आता लगेच ही कला म्हणते, "अगं ताई, पण डॉक्टर जेव्हा स्वतःहून जोपर्यंत सांगत नाहीत ना, तोपर्यंत माझ्या जीवाला चैन नाही पडणार बघ." आता नैना जोरात ओरडते तिच्या अंगावर आणि म्हणते, "तू मूर्ख आहेस का गं कला? अगं सांगते ना मी तुला सगळं ओके तर ओके. अगं तुला कळत नाही का? कशाला उगाचच मध्ये-मध्ये बोलतीये सारखी-सारखी? गप्प बस." आणि मला काही उलटी वगैरे म्हणजे उलटी नाही झाली आहे. मला जरा असं नॉशे फील झालं म्हणून मला त्रास झाला. काय नॉशे म्हणजे काय काय की आपण कसं तरी म्हणूया त्या शब्दाला. आता ती कलाला म्हणत असते, "बाजूला हो बरं तू." नॉशॅटिक फील होत होतं असं म्हणते ती आणि कलाला म्हणते, "तू पॅनिक नको होऊस, जरा शांत बस." बाजूला बस नाही म्हटली ती, शांत बस म्हणली. मग आता रजनीताई म्हणतात, "अगं हे बघ सगळेजण सांगतायत ना तुला, तर ऐकून घे ना." आता ही नैना मनातल्या मनात विचार करायला लागते, "बापरे! किती हायपर होत आहे हे सगळेजण. मी आता जर बोलले नाही तर हे माझं भांडं फोडून टाकतील." आता या रजनीताई म्हणतात, "अगं हलगर्जीपणा बरा नव्हे गं नैना." आता नैना म्हणते, "तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? मी बरी आहे ना." आता रजनीताई म्हणतात, "अगं तू जे सांगतेस ते डॉक्टरांना सांगू दे, मग आम्हाला काही टेन्शन नाही." आता लगेच नैनाने त्या राहुलला खुणवलंय. सध्या राहुल तिच्या मुठीत आहे ना. मग आता तो राहुल म्हणतो, "एक मिनिटं, मी माझ्या डॉक्टरांना आत्ता फोन करून येतो. म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळेजण. मी लगेच कॉल करतो." आणि काल जरा आम्ही बाहेर खाल्लं ना, त्यामुळेही तिला त्रास होत असेल. आता रोहिणीला लक्षात येते, कुछ तो गडबड है. आता आजोबा नैनाला म्हणतात, "नैना, इथे मोठे माणसं काय सांगताय ते ऐकत जाय जरा. स्वतःचं डोसकं वापरत जाऊ नको. काळजी घेत जाय तब्येतीची." आता तेवढ्यात लगली राहुल डॉक्टरांशी बोलून पण आला. तो म्हणतो की मी बोललो डॉक्टरांशी, त्यांना सांगितलं मी काय झालंय ते. त्यांनी एक गोळी दिली आहे, तेवढी मी घेऊन येतो जेवण झाल्यावर. बाकी सगळं काही व्यवस्थित आहे असं म्हणाले ते. म्हणजे न पाहताच म्हणाले डॉक्टर व्यवस्थित आहे. असो. आता लगेच ही म्हणते, "बघा मी म्हणाले ना आजोबा, मी आता जरा पडू का माझ्या खोलीत जाऊन?" हिला काही झालं की आपलं खोलीत जाऊन पडायचं असतं. आता नैनाला वर जायचं असतं तर तेव्हा ही कला म्हणते, "मी घेऊन जाऊ का ताई तुला?" लगेच राहुल म्हणतो, "मी जातो ना." आता रोहिणीच्या तेव्हाच लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. राहुल का इतकं पुढे-पुढे करतोय हिच्या? नैनाचा हा एवढा मोठा तमाशा झाल्यानंतर सगळे आपापला नाश्ता करायला लागतात. तर आता इकडे कला मात्र तिच्या खोलीत जाते आणि आता विचार करायला लागते, नैनाताई अशी का रिॲक्ट होते? काय कारण असेल बरं? ही खरंच प्रेग्नंट आहे का? का प्रेग्नंटच नाहीये? प्रत्येक वेळेला डॉक्टरांकडे जायला ती अशी टाळाटाळ का करते? ती बेफिकीर आहे की प्रेग्नंटच नाहीये? अशी का वागते ही? नाही, मला आता ताईशी बोलायलाच हवं. आता मात्र तिकडनं अद्वैत येतो आणि इकडनं ही खाली जात असते. तर आता अद्वैत आणि तिची जोरात टक्कर होते. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, "काय ग, तुला देवाने एवढे मोठे मोठे 2 डोळे दिले, तुला चालताना बघता येत नाही का डोळे मोठे करून?" कला आता डोळे मोठे करते. तेव्हा अद्वैत म्हणतो, "आता नको करू डोळे मोठे. आता उपयोग काय आहे डोळे मोठे करायचा? जेव्हाच्या तेव्हा गोष्टी करायच्या असतात म्हणजे ॲक्सिडेंट होत नसतात. जेव्हापासून तू मला भेटली आहेस ना तेव्हापासून धडकते काय, आपटते काय, स्वतःची चूक असली तरी कचा माझ्याशीच भांडत असतेस तू." कला म्हणते, "झालं का तुझं? जाऊ का मी आता?" अद्वैत म्हणतो, जा न, कधीची मी वाट बघतोय या गोष्टीची. कायमची निघून जा. तो दिवस माझ्यासाठी फार मोठा दिवस असेल." आता कला म्हणते, "ए बाबा, मला ना काहीतरी वेगळं चाललंय डोक्यात माझ्या. मला ना तुझ्याशी वाद घालायची इच्छा नाहीये." आता असं म्हणून ती तिकडे वळते. "ए तू बोलू नको ना मध्ये-मध्ये." जशी ती वळते तसा तिचा पदर त्या अद्वैतच्या घड्याळीत अडकतो आणि आता कला वैतागून म्हणते, "तुला सांगितलं ना मी चांदेकर, मला नाही वाद घालायचा आहे तुझ्याशी म्हणून. सोड माझा पदर." आता अद्वैत म्हणतो, "काय? तुझा पदर?" आता दोघेही जण वळून बघतात तर हे असं अडकलेलं असतं ते. आता कला म्हणते, "अरेच्चा, असं झालंय तर." आता अद्वैत म्हणतो, "अरेच्चा, असं झालंय काय? मी काही तुझ्यासारखा डोक्यावर पडलेलो नाहीये पदर असा अडकवून घ्यायला किंवा तुझा पदर धरायला." आता कला म्हणते, "चुकून झालंय तर सोडवायला मदत कर ना." आता अद्वैत म्हणतो, "अगं मी कशाला करू?" तेव्हा कला म्हणते, "ए बाबा, तुला मोकळं नाही व्हायचंय का? तेवढ्या लवकर सुटेल ना ती गाठ, कर ना मोकळी लवकर, म्हणजे तूही सुटशील आणि मी देखील." दोघे जण ती गाठ सोडवायचा प्रयत्न करतात. तेवढी ती गाठ अजून अडकत असते. कला त्याच्यावर वैतागत असते आणि म्हणत असते, कला त्याच्या अंगावर जोरात धावते आणि म्हणते, "चांदेकर, तुला गाठ सोडवता येत नाही का रे? अरे अजून अडकते ती, नीट काढ ना ती गाठ." आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, "ए असं खेकसू नको हा माझ्या अंगावर, माझी पॉवर जाते. तू सोड बाजूला हो, लाईट
जातील माझे, नाही तर सर तू ये साईडला हो. आता कला म्हणते तू बाजूला हो, बघू दे मला. दोघांचा सीन भारी दाखवलाय हा. आता या सीनसाठी नक्की एखादं लाईक करून टाका प्रेक्षकांनो. आता बघा, कला म्हणते तू नक्की बिझनेसमॅनच आहे ना रे. अद्वैत म्हणतो त्याचा इथे काय संबंध आलाय आता. कला म्हणते अरे बाबा, बिझनेसमॅनकडे ए नाही तर बी प्लॅन रेडी असतात. तुला कळत नाही का कसं सोडायची गाठ ती. अरे गाठ सुटत नाही तर नाही, पण निदान ती घड्याळ काढायचा प्रयत्न कर ना जरा. अद्वैत म्हणतो मला नको शिकूस काय करायचे ते. कला म्हणते कर ना मग लवकर काय करायचे ते. आता बघा प्रेक्षकांनो, अद्वैत आता घड्याळ काढायचा प्रयत्न करतोय. आता अद्वैत त्या घड्याळीला काढताना खाली वाकत असतो, तेव्हा कला पण खाली वागते आणि जोरात दोघांची टक्कर होते. आता अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं, कशाला डोकं फोडतेस माझ्या डोक्यावर. खरे तुझं डोकं खराब झालेलं आहे हे मला माहितीये, तुझं डोकं दुसरीकडे जाऊन आटप ना. कला म्हणते आटप नसतं ते, आपट असतं ते. आणि तू तुझं डोकं आपट नाही, तू आटप ते सगळं, म्हणजे माझं डोकं आपटणार नाही. आता मी पण कन्फ्यूज झाले. आता अद्वैत म्हणतो अरे मी कसं काय आटपू, म्हणजे आपटू, अरे काय चाललंय हे तू बघ ना खरे. आता कला म्हणते आवर रे बाबा आवर रे. आता अद्वैत म्हणतो आता तू सोडवायला लाग ना हे काय तू पण खरे. आता या रजनीताई बाहेरून ही सगळी मजा घेत आहे. आता त्या या दोघांना असं गाठ सोडताना बघतात आणि म्हणतात म्हणजे आधी कला म्हणते ही गाठ सुटत नाहीये. मग रजनीताई म्हणतात अंबाबाईने अगदी पक्की गाठ बांधलेली आहे, अगदी वेळेवरती. ना गाठ सुटणार आहे ना ते घड्याळ सुटणार आहे. आता ही कला त्यांच्याकडे बघते आणि प्रेक्षकांना त्या या दोघांकडे बघून हसायला लागतात. आणि बघा पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, म्हणजे हा आता त्यांनी संपवलाय हा भाग. पुढच्या भागात छान दाखवलंय त्यांनी, ती गाठ अशी अलगदपणे सुटते. आणि आता अद्वैत म्हणतो सुटली एकदाची. कला म्हणते हो ना सुटली. अद्वैत म्हणतो दोघांनी मिळून प्रयत्न केला की बरोबर गाठ सुटते. आता कला म्हणते हो की. मग आता अद्वैत म्हणतो याच मुद्द्यावर आता आपण दोघं मिळून काम करूया. प्रेक्षकांनो मला असं वाटतंय कदाचित हा नैनाचा मुद्दा असावा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. आता खरेबाई तिथे आलेल्या असतात आणि ही कला म्हणते की आपण नैनाताईची काळजी घ्यायला एखाद्या मावशी ठेवूयात का. मग आता ही रोहिणी म्हणते खरेबाई आहेत ना आपण त्यांनाच ठेवून घेऊया. काय वाटतं प्रेक्षकांनो, नैनाची प्रेग्नन्सी आता ओपन होईल का. कारण खरेबाई तिथे असल्यावर त्यांच्या लक्षात येणारच आहे की हो ही खोटी प्रेग्नंट आहे म्हणून. बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा भाग आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.